आमचे बंधू। आज अकोला तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर जालिंदरजी भोरसाहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे। त्यासाठी उपस्थित असलेले आमचे विधान भवनातील माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर किरणजी लामटे साहेब, अकोला तालुक्यातील डॉक्टर भोरसाहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित, डॉक्टर साहेबांच्या विषयी सांगायचं झालं तर एक अतिशय सामान्य आंबडसारख्या गावातून तरुणांनी पुढे येऊन कौटुंबिक परिस्थितीवर मात करून वारकरी संप्रदायातील परिवारातून पुढे येऊन एक उच्च शिक्षित असे ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन आणि पुढील कालावधीमध्ये सुद्धा तिथंच आरोग्य हा व्यवसाय न बघता ही सेवा म्हणून त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्या दृष्टीने ठाण्यामध्ये एक स्वतःचं वेगळं असं नाव अस्तित्व त्यांनी बनवलं। हजारो लाखो रुग्णांना त्यांच्यामुळं फायदा झाला आणि ही सेवा करताना त्यांनासुद्धा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तत्कालीन विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा डॉक्टर साहेबांच्या म्हणजे फॅमिली डॉक्टर म्हणून डॉक्टर साहेबांकडे बघितलं जातं। आजही राज्यात असेल देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात शिंदेसाहेब गेल्यानंतर त्यांना जर कधी वाटलं तर ते आवर्जून डॉक्टर साहेबांना फोन करून डॉक्टर साहेबांचाच सल्ला घेतात। त्यामुळं ज्यांच्या लाखो हजारो करोडो लोकांच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आरोग्याची काळजी आपले तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र सुपुत्र घेत आहे याचा माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला निश्चित आनंद आहे। डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम भरपूर राबवले जात आहे। जसं मागाशी मी सांगितलं, शिर्डी संस्थान असेल, आता डॉक्टर श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन असेल, त्या माध्यमातून सुद्धा रुग्ण असेल, इतर बाबतीतसुद्धा जे अडीअडचणीमध्ये कोणी त्यांच्याकडे गेल्यानंतर एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडं निश्चित बघितलं जातं। त्यामुळं आज या आरोग्य शिबिर त्यांच्या हितचिंतकांनी आयोजित केलं, मित्रपरिवाराने आयोजित केलं आहे। अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम हा सुरू झाला आहे। आरोग्याच्या बाबतीत निश्चित आज जी गरज आपल्या भारतासारख्या देशाला आज आरोग्याच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने महामारीसारखा प्रकार आज कुठंतरी होऊ पाहत आहे तर याच्यावरती मात करण्यासाठी डॉक्टरांसारख्या मार्गदर्शकाची निश्चित सगळ्यांना गरज आहे। डॉक्टरांना उदंड आयुष्य लाभावं असे मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो। त्यांचं कृपा, आशीर्वाद, प्रेम अकोला आणि संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यावर नेहमी राहावं। डॉक्टर साहेबांनी मागाशी सांगितलं, लामटे साहेबांनी, का विधान परिषदेमध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधान परिषद आमदारांची संख्या वाढत चालली, त्यामुळे उद्या डॉक्टर भोरांचा सुद्धा जर त्याच्यात समावेश झाला तर निश्चित आम्हाला आनंद राहील। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। आज आपल्या अकोले तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर जालिंदरजी भोर यांचा वाढदिवस, त्यांना मनापासून वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। त्यानिमित्तानं आपल्या शेजारच्याच तालुक्याचे संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलजी खताळसाहेब हे उपस्थित आहेत, शिवसेनेचे नेते मारुतीराव मेंगाळ हे उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे मुकुंदा भोर पण उपस्थित आहेत, तिकडं राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष अक्षय आबाळी ही सगळी मंडळी उपस्थित आणि असंख्य मान्यवर दीपक महाराज देशमुख ही पण उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज इथं एक मोठं आरोग्य शिबिर होतं आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला लाभेल, कारण आज काळाची गरज आहे की कॅन्सर डिटेक्शन करणं किंवा शरीराच्या तपासण्या करणं आणि तसंही आदरणीय जालिंदरजी भोर साहेबांचा जो संपर्क आहे तर तो खूप चांगला आहे। सर्वांशी, सर्व समाज घटकांशी त्यांचा ऋणानुबंध चांगला आहे, त्यामुळं त्यांच्यावरती अकोल्यातील जनतेचं विशेष प्रेम आहे। तसं ठाण्यातील जनतेशी त्यांचं उदंड प्रेम आहे, कारण तिथं महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे ते फॅमिली डॉक्टर आहेत आणि शिंदेसाहेबांनी त्यांच्यावरती अतिरिक्त भार पण टाकलेला आहे की माझं आरोग्य तपासता तपासता बाकीच्याही समाजाचं पण आरोग्याची तपासणी करा आणि काय सोयीसुविधा पाहिजे ग्रामीण भागात त्या दृष्टीनं पण तुमचं काम असू द्या, म्हणून त्यांचं खूप मोठं काम सुरू आहे। काही कालावधीपूर्वी त्यांनी त्यांच्या कामाची थोडीशी चुणूक दाखवली। भविष्याच्या काळात अकोल्यासाठी त्यांच्याकडनं
अजून योगदानाची माझी अपेक्षा राहील आणि संगमनेरला दिला तर मला आनंद राहील, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि आमच्या सर्वांच्या वतीनं, संपूर्ण तालुक्याच्या वतीनं आदरणीय जालिंदरजी भोरसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आई जगदंबा त्यांना उदंड निरामय आयुष्य देऊ, अगस्ती महाराज त्यांना उदंड निरामय आयुष्य देऊ आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू अशी जगदंबेकडे, अगस्ती महाराजांकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेब उपस्थित राहिले. डॉक्टर लामटे सर, अमोल खताळ सर, दोन्ही आमदार अगदी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम ठेवला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने मी हे माझ्या 40 वर्ष हेच काम करत आलो आरोग्याच्या विषयीचं, त्याच्यामुळे तेच उपक्रम ठेवल्याबद्दल मी खरोखर आमच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि मला आनंद होतो आहे की आरोग्य सेवा कशी करतात काय ते मी अनेक वर्ष ही सेवा करत आलो आहे. आणि आता माझं वय 60च्या पुढे सिनियर सिटीजन म्हणून झालं, ज्येष्ठ नागरिक. आणि ज्येष्ठ नागरिकांना एक सल्ला मी देतो की आपलं सगळं झाल्यानंतर शेवटी समाजसेवेचं व्रत तुम्ही घ्या. समाजसेवा जी असते त्याने तुम्हाला खूप आनंद मिळतो. आपण काहीतरी समाजाची देणं लागतो. ज्या समाजातून आपण आलेला असतो त्या समाजाशी आपली नाळ जोडलेली असते, त्या समाजाशी आपलं काहीतरी देणं लागतं. म्हणून तुम्ही इथून पुढे समाजाचेच काम, सामाजिक कामात तुम्ही अग्रक्रम द्यावा असं मी सिनियर सिटीजनना, ज्येष्ठ नागरिकांना सांगतो. आणि मी माझ्याबद्दल सांगतो की इथून पुढे मी समाजाच्याच कामाला येईल. आणि आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या घरेच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या घरेच सुंदर गेली. आणि सांजेची मज फिकीर नाही, सांजेची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की सामाजिक सेवा करा. धन्यवाद. आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विश्वासू सहकारी आणि आपल्या शिर्डी साईबाबा संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोरसाहेब यांच्या खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब, आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब, आपल्या आरोग्य विभागाचे उपसंचालक आदरणीय आहेर साहेब आणि आपल्या अकोले तालुक्यातील नामांकित हॉस्पिटल, त्याच्यामध्ये मग गावडे हॉस्पिटल असेल, अकोले हॉस्पिटल, बानकुळे हॉस्पिटल, असे अनेक हॉस्पिटलचे अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये खरं तर या शिबिराचं उद्घाटन झालं. आज दिवसभरामध्ये या शिबिरातून आपल्या महिलांकरिता सर्व रोगांचं निदान, उपचार या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर डोळ्यांची तपासणी या शिबिरामध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून 5-6 दिवस या कार्यक्रमाची तयारी करत असताना एक चांगल्या प्रकारचं नियोजन खरं तर शिवसेनेच्या वतीनं या शिबिराचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि म्हणून आज दिवसभरामध्ये आज या शिबिरामध्ये आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील आणि बाहेरच्या नागरिकांना देखील सुद्धा एक आरोग्यविषय संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचे उपचार, अनेक आजारांचं निदान खरं या शिबिरामध्ये या ठिकाणी खरं तर होणार आहे. आणि म्हणून खरं तर डॉक्टर साहेबांचं काम या तालुक्यामध्ये खूप मोठं आहे. त्या अनुषंगानं खरं तर हा एक चांगला प्रकारचा उपक्रम आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला. प्रचंड प्रतिसाद खरं तर नागरिकांनी या शिबिराला या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग जे या शिबिरासाठी उपस्थित राहिलेत त्यांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जयंतीला ह्या निमित्तानं आव्हान करतो का दिवसभरामध्ये वेगवेगळ्या आजारांवर या ठिकाणी निदान, त्याचे उपचार या शिबिरामध्ये होणार आहे. जे गरजू लोक आहेत, जे नागरिक आहेत, जे पेशंट आहे, त्यांनी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या या निमित्तानं करतो. थांबतो.